बातमी मुंबईतून आहे। मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसलाय। महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ केली आहे, तर घरगुती पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम 50 पैशांची वाढ केली आहे। महानगर गॅसचे हे नवे दर 29 मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत। मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, आपण पाहतोय पुन्हा एकदा सीएनजीची दरवाढ, काय नेमकं चाललंय, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया? आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। सीएनजीच्या दरात ही 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे। स्वाभाविक आहे, याचा भुर्दंड जो आहे तो नागरिकांना, खास करून वाहन चालकांना बसणार आहे, कारण 15 दिवसात पुन्हा एकदा 2 रुपयांनी दरवाढ झालेली आहे। याचा परिणाम जो थेट आहे, जे लाखो वाहन चालक आहेत ते त्याच्यावरती होणार आहे। खास करून जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत यांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे। त्यामुळे थेट आपण त्यांच्याशीच प्रतिक्रिया घेऊया। एका पेट्रोल पंपावरती आपण आहोत। मला सांगा, पुन्हा एकदा सीएनजीची दरवाढ झालेली आहे, परवडतंय का हे सगळं? परवडतं ना, हां, परवडतं आहे ना। परवडतंय। हाँ 15 दिवसात किती वेळा झाली आहे भाववाढ? हमको लगता है 2 रुपये बढ़ाया था, वापस 2 रुपये बढ़ाया। हाँ, तो अभी फिर से 2 रुपये बढ़ा है। ये बढ़ा है, कल या परसों 2 रुपये बढ़ा गए। हाँ, हाँ। हाँ, तो आप लोग की डिमांड है कि आपका भी जो भाड़ा है वो बढ़ना चाहिए कुछ? नहीं अभी तो ऐसा कुछ नहीं है। हां, ठीक आहे। काही आणखी रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ही सगळी जर रांग आपण या ठिकाणी बघितलं तर सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग सकाळच्या सुमारास लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। संमिश्र अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या रिक्षा चालकांच्या उमटताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, पुन्हा एकदा सीएनजीच्या वाढ झालेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? काय सर, काय करणार आता त्याला? वाढ तर होतच राहणार। हे पॉलिटिशियन आहे, त्याच्यामध्ये गरिबाचा मरत नाही का की आता बघा 86 रुपये झाले। मी आता 2 दिवसानंतर गाडी काढली, आता बघतो तर 86 झाले आणि त्याच्या अगोदर 82 रुपये होते। 4 रुपये त्यांनी लोकांनी वाढवले। विचार करा की जनता कमावणार काय, खाणार काय? बरोबर। संतप्त अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या रिक्षा चालकांच्या पाहायला मिळतात। आणखी काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। पुन्हा एकदा सीएनजीच्या दरवाढ झालेली आहे, काय तुमचं म्हणणं आहे? 2 रुपयांनी भाववाढ झालेली आहे। 2 रुपये बड़े भाव, हां, सभी उसमें मैं क्या बोल सकता है। हां, नक्कीच, कारण मध्यरात्रीपासून ही सगळी दरवाढ झालेली आहे। आता पेट्रोल पंपावर जे सगळे रिक्षा चालक आले, त्यांना त्या ठिकाणी आल्यानंतर माहीत पडत आहे की दरवाढ झालेली आहे। स्वाभाविक आहे, महागाईचा फटका जो आहे तो या सगळ्या रिक्षा चालकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे कदाचित ज्या रिक्षा टॅक्सी संघटना आहेत त्यांच्याकडून भाडेवाढीची देखील मागणी केली जाऊ शकते। निश्चितच देवेंद्र, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येताना दिसत आहेत। धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।